नमस्कार, मी आर्या जाधव. आपण पाहत आहात न्यूज नेशन महाराष्ट्र. सांस्कृतिक संवर्धन प्रतिष्ठानतर्फे मीरा भाईंदरमध्ये एक अनोखा उपक्रम राबवला होता. गेल्या 20 वर्षांपासून हे प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रभर असे अनेक उपक्रम राबवतात. ह्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संस्कृती जोपासली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ही संस्था गेली 20 वर्ष कार्यरत आहे. मी शाळेत शिक्षिका होते त्यावेळेपासून माझा या प्रतिष्ठानशी संबंध आला. मी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना बसायला प्रोत्साहन देत होते. रिटायर झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की इथल्या मुलांना, मीरा भाईंदरच्या ज्या शाळा आहेत तिथल्या मुलांना सहभागी करून घेतलं पाहिजे, तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. योगायोगाने उज्ज्वला थत्ते मॅडम यांच्याशी माझा संपर्क आला. त्या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या संयोजिका आहेत. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मी त्यांना विचारलं की मला इथे राबवायची ही योजना. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की भाईंदरमध्ये आधीपासूनच ही योजना सुरू आहे, पण मीरा रोडमधल्या शाळांमध्ये ती पोचली नव्हती. मग मी गेल्या वर्षी कॉस्मोपॉलिटन शाळा जोडून दिली. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात होते. खूप चांगला अनुभव आला आणि विद्यार्थी मला रामायण शिक्षिका, महाभारतची शिक्षिका म्हणून आता ओळखतात. यावर्षी अजून आम्ही पेंडकरपाड्यातली प्रेमा लक्ष्मण विद्यालय ही शाळा जोडून दिली. काशीगावची आदर्श विद्यानिकेतन शाळा ही पण आधीपासूनच जोडली गेलेली होती. आणि खूप एक पुन्हा विद्यार्थ्यांची या निमित्ताने संबंध आला माझा. ती एक माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. आणि दुसरं म्हणजे खूप संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानची जी योजना आहे की नैतिक मूल्य शिक्षण योजना, ही खरंच खूप उपयुक्त आहे. खरं तर शासनाने सर्व शाळांमध्ये ही सक्तीची केली तरी काही हरकत नाही, म्हणजे तशी करायला पाहिजे. कारण इथे काही धर्म किंवा अंधश्रद्धा असा भाग नाही आहे. म्हणजे संतकथा हे जे पुस्तक आहे तर मला ते फार वाचताना जाणवलं की अरे, त्याच्या पाठीमागचं त्यांनी वैज्ञानिक कारणंसुद्धा दिलेली आहेत. म्हणजे कुठेही असं वाटतं ना की संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान रामाबद्दलच्या गोष्टी, महाभारताबद्दलच्या गोष्टी म्हणजे देवदेवता आणि त्याच्याबद्दल काहीतरी अंधश्रद्धा पसरवण्याचा काही हेतू आहे की काय, पण तसं अजिबात नाही आहे. उलट खूप चांगली योजना आहे. आणि मी परमेश्वर चरणी अशी प्रार्थना करते की देवाने मला ताकद द्यावी, बळ द्यावं. सर्वप्रथम मी ओळख करून देतो. माझं नाव दयानंद शिवाजी किलचे. मी पालघर विभाग संयोजक आहे. या क्षेत्रामध्ये मीरा रोडपासून ते डहाणूपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये ही योजना नेण्याचं काम माझं आहे. त्याच्यामध्ये मला ज्योतिताई, संतोष गगनमाले, त्यानंतर पालघरच्या नीमा लोखंडे आणि विरारचे चंद्रकांत नागरे, व्यंकटेश जोशी हे या कामात काम करत असतात. आता आपण जो मुख्य प्रश्न आहे या काळामध्ये की ज्ञान आवश्यक आहे की संस्कार, हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर ज्ञान नसेल तर या जीवनात आपण जगू शकणार नाही, पण संस्कार नसेल तर आपण दुसऱ्याला जगू देणार नाही. आणि संस्कार किंवा संस्कृती म्हणजे काय, तर याचं एक साधारण उदाहरण आहे की आपलं राखून आपल्याकडे आहे तरी दुसऱ्याचं आपण घेतो, ती आहे विकृती. आणि आपलं झाल्यानंतर आपण दुसऱ्याला देतो. आपलं भूक भागली आहे मग आपण दुसऱ्याला देतो, ही आहे प्रकृती. पण आपलं पोट उपाशी असताना सुद्धा दुसऱ्याला आपण देतो. तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे. तर त्याला आपण संस्कृती म्हणतो. तर ही संस्कृती, संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये आले पाहिजेत. याच्यासाठी या कथातून आपण विष्णुगुप्तांना ऐकलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी सांगितलं. तर हाच प्रयत्न आमचा आहे की गोष्टीच्या माध्यमातून संस्कार आणि मूल्यांची जोपासना, आणि हे संपूर्ण शाळांमधून काम चालतं. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान याने त्यानिमित्ताने मला जवळ आणलं. विचार बरेच असतात. आपण जो तो टार्गेट त्यांनी ग्रुप केलेला आहे 4थी ते 8वी, हा एक संस्काराचा ग्रुप असतो. संस्काराचं वय असतं. शालेय पद्धतीप्रमाणे फक्त भौतिक सुखांसाठी जे आवश्यक शिक्षण आहे तेवढं फक्त शाळेतनं दिलं जातं, पण व्यक्तिमत्व सुधारासाठी संस्कार आणि संस्कृतीच उपयोगाची असते. जी पूर्वीचे जे काय संस्कार आपल्यावरती आहेत, आपले संस्कृती, त्याचे शिक्षण देण्याची आता कुठेही सोय नाही.
आणि ती सोय संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानाने पूर्ण महाराष्ट्रभर आत्ताच कळलेल्या माहितीनुसार अजून 3 प्रांतात ते आहे आणि त्यांचा तो पूर्ण भारतभर प्रचार करण्याचा विचार आहे. त्यामुळे हे फार एक महत्त्वाचं आवश्यक गोष्ट आहे आत्ता, की मुलांना सगळं ज्ञान मिळेल. ते फक्त आपल्या भौतिक सुखांच्या पूर्तीसाठी, पण संस्काराच्या पूर्तीसाठी जे ज्ञानवर्धनाचं काम संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान करतं आहे, त्याला माझा अतिशय शुभेच्छा. सुंदर अनुभव. मी गेले 20 वर्ष संस्थेशी संबंधित आहे. सध्या विश्व हिंदू परिषद आणि संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान याचं विश्वस्त म्हणून कार्य करतो. आज सांगायला आनंद होतोय की 1200 शाळांपर्यंत आपली ही योजना पोहोचलेली आहे. इयत्ता 4थी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण रामायण, महाभारत, संतांच्या कथा आणि क्रांतिकारकांच्या कथा शिकवतोय आणि त्याच्या आधारे त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम करतोय. एक प्रकारे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यामध्ये व्यक्ती निर्माण झालं तर अधिक बळ मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. आज महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, केरळ या 4 राज्यांमध्ये आपली योजना सुरू आहे आणि पुढच्या वर्षीपासून अन्य 10 प्रांतांमध्ये सुरू होईल. आपल्या ह्या योजनेमध्ये यावर्षी 1,56,312 विद्यार्थी सहभागी झाले आणि 1200 शाळांचा या संपूर्ण योजनेमध्ये सहभाग होता. 2000हून अधिक शिक्षक या योजनेमध्ये जोडले गेलेले आहेत आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे 2,500च्या आसपास कार्यकर्ते आहेत, जे नियमितपणे या संघटनेसाठी या प्रतिष्ठानसाठी कार्यरत असतात.